सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार। आज आपण शिगाटोका म्हणजे करपा या रोगाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर चला सुरू करूया। शिगाटोका म्हणजेच करपा हा एक फळझाडांवर विशेषतः केळीच्या पिकांवर होणारा एक बुरशीजन्य रोग आहे। हा बुरशीमुळे होतो। बऱ्याच वेळ लोकांना असं वाटतं की एक व्हायरल असेल, पण हा व्हायरल नाही, हा बुरशीमुळे होणारा रोग आहे। या रोगामुळे पानांवर ठळक डाग व झीज निर्माण होते, ज्यामुळे पिकाचे उत्पादन कमी होते व त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात। आता करप्याचे मुख्य दोन प्रकार पडतात, एक पिवळा आणि काळा। तर मायकोस्पेरियाला नावाची जी बुरशी आहे ही त्यांची मुख्य जात आहे आणि त्यांची उपजाती हा वेगवेगळे आहे। म्हणजे मुख्य जात दोघांची सारखी आहे, पिवळा करपा आणि काळ्या करप्याची, परंतु जी त्यांची उपजात आहे त्यामुळेच यांच्यामध्ये काळा करपा आणि पिवळा करपा असे दोन फरक झालेले आहेत। म्युसिकोला हा जी उपजात आहे त्या बुरशीची, त्याच्यामुळे असा पिवळ्या प्रकारचा करपा येतो आणि फिजिएन्सिस ही जी उपजात आहे या बुरशीची, त्याच्यामुळे असा काळा करपा येतो। आणि हे अशा प्रकारची जर का तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये बघितली तर बुरशी जवळपास आपल्याला हे तिचे जे बीजाणू आहे आपल्याला अशा प्रकारचे दिसतील। आता आपण एक एक म्हणजे पिवळा करपा आणि काळा करपा अशी यांची एक एक माहिती बघूया। आता करपा या रोगाला कसे ओळखावे? आता पिवळा करपा जो आहे त्याची लक्षणं काय आहेत, तर पानांवर पिवळसर ठिपके व नंतर मोठे पिवळसर डाग तयार होतात, जसे का आपण ह्या इथे इमेज मध्ये बघू शकतो। तीव्रता त्याची काळ्या करप्याच्या तुलनेमध्ये कमी आहे, म्हणजे याच्यामुळे नुकसान होते परंतु खूप कमी प्रमाणामध्ये होते। याच्यामुळे काय मेन नुकसान होते, तर प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे, ज्याच्यामुळे कुठलंही झाड अन्न तयार करतं प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे, ती मंदावते किंवा कमी होते। कारण जे क्लोरोफिल आहे हिरवा पदार्थ तो जवळपास नाहीसा होतो आणि क्लोरोफिल शिवाय फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया होऊ शकत नाही आणि झाडांना प्रॉपर जे अन्न आहे ते मिळत नाही। परंतु हे संपूर्ण पानांवरती आणि हा खूप स्लो म्हणजे खूप हळूहळू पसरणारा रोग आहे, त्यामुळे म्हणजे पिवळा करपा हा खूप हळूहळू पसरतो, त्याच्यामुळे तेवढं फारसं नुकसान होत नाही कंपॅरिझन काळ्या करप्याच्या। आता आपण काळ्या करप्यांविषयी बघूया। तर काळा करपा काय आहे, तर त्याची लक्षणं काय आहे, तर पानांवर काळसर ठिपके, पान लवकर कोरडे पडतात, तीव्रता त्याची जी आहे ते पिवळ्या करप्याच्या मानाने खूपच जास्त आहे। म्हणजे जर एक करप्यामुळे जर का नुकसान झालं तर एकूण नुकसानीच्या 20 ते 30% नुकसान जास्तीत जास्त पिवळ्या करप्याने होईल, परंतु 70 ते 80% नुकसान हे या काळ्या करप्यामुळे होते आणि हाच सर्वात जास्त नुकसानकारक आहे। याच्यामुळे जवळपास जर का आपल्या एकूण उत्पन्नाचा जर का रेशो काढला तर 30 ते 40% सुद्धा काही वेळेला हा उत्पादन कमी करू शकतो, एवढा घातक हा करपा आहे। करपा रोग येण्याची कारणे व उपाय। तर पहिलं काय आहे की अत्याधिक आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जास्त असणे। ज्यावेळेस वातावरणातली ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता 80 ते 85 पेक्षा जाते, तर त्यावेळेस असं जे वातावरण असते ते बॅक्टेरिया असो, फंगस असो, म्हणजे बुरशी असो, अशा सर्वांच्या वाढीसाठी खूप पोषक वातावरण असते आणि अशा वातावरणामध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया हे जोमाने वाढतात। मग आता आपल्याला समजणार कसं की वातावरणातली जी आर्द्रता आहे त्या 80-85च्या आसपास किंवा त्याच्यावरती गेलेली आहे, तर एक हायग्रोमीटर म्हणून मिळतं, तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता। एक साधारण 1500 ते 1700 रुपयापर्यंत येतं। तर याचं कारण एकच आहे का, जर तुम्हाला समजलं का की ऑलरेडी ह्युमिडिटी एवढी गेलेली आहे, करपा येण्याची शक्यता आहे, तर तुम्ही अगोदरच त्याच्यावर फंगीसाईड औषधं फवारणी करू शकता। वारंवार पाऊस व ढगाळ वातावरण हे आता आपल्या हातातलं नाहीये, तर ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल, वारंवार पाऊस होत असेल, पाने नेहमी ओली राहतात, मग त्यामुळे पण करपा रोग वाढीस चालना मिळते आणि करपा रोग येण्याची शक्यता जास्त असते किंवा पसरण्याची शक्यता जास्त असते। मग अशा वेळेस पण आपण अगोदरच फंगीसाईड जर का मारलं किंवा मग थोडेसे जरी आपल्याला लक्षणं दिसले आणि मग का त्यावरती आपण बुरशीनाशकाची फवारणी केली तर आपला करपा रोग कंट्रोल होऊ शकतो। तिसरं आहे उच्च तापमानातील फरक। म्हणजे ज्या वेळेस दिवसा उष्णता आणि रात्री थंडी असा जो तापमानातील फरक आहे असा जर असला तर तो बुरशी आणि इतर बॅक्टेरियांसाठी पोषक असतो आणि अशा वातावरणात सुद्धा बुरशी आणि बॅक्टेरिया जोमाने वाढतात। आणि जर का 20 आणि 30 असंच जर का वातावरण राहिलं दिवसाचं, तर हे सुद्धा बुरशी आणि बॅक्टेरियांना वाढीस पोषक वातावरण असते। घनदाट लागवड। बऱ्याच वेळेला काय होते की जनरली आपल्या खानदेशामध्ये 5.5x5 किंवा 5.5x5 अशीच लागवड केली जाते केळीची, आणि मग त्यामुळे ज्यावेळेस झाडं मोठी होतात तर ते हवा खिडती राहत नाही, थोडी दाटी होते आणि मग असे वातावरण सुद्धा बुरशीला वाढण्यास कारणीभूत ठरते। आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग खालच्या पानांवरती बुरशी आलेली असते, ती हवेमुळे इकडे तिकडे पसरते। हे जे तुम्हाला बीजाणू दिसत आहे हे सहज हवेत उडतात आणि जे निरोगी पान आहे त्यांच्यावरती जाऊन बसतात आणि मग तिथे बुरशी तयार करतात आणि अशा याच्यामुळे पण करपा वाढण्यास मदत होते। पाचवं आहे देखभाल व स्वच्छता कमी असणे।
आता पानांची वेळेवर निगा न राखल्यास रोग झपाट्याने पसरतो. रोगग्रस्त पाने न काढल्यामुळे रोग वाढतो. आता नेमकं काय आहे की बऱ्याच वेळेला आपण काय करतो की एखाद्या पानांवरती बुरशीजन्य आपल्याला दिसत आहेत, आपण ते लगेच काढून टाकत नाही, तर ते पानं तशी तशी राहू देतो आणि मग त्यामुळे काय होतं की ते त्याच्या आजूबाजूचे जे पानं आहे त्या हवेने ते हे जे बीजाणू आहेत हे त्या दुसऱ्या निरोगी पानांवरती पण जातात आणि तिथे पण बुरशी निर्माण करतात. तर अशा वेळेस काय करायचं आहे की जे जर एखाद्या वेळेस आलेलाच आहे करपा, तर ते तेवढं पान काढून टाकायचं आहे आणि त्याचं योग्य प्रकारे डिस्पोजल करायचं आहे. जास्त नायट्रोजन खतांचा वापर. आता बऱ्याच वेळेला काय करतो की आपण आपलं शेतीची माती परीक्षण केलेलं नसतं, आपल्याला माहिती नसते की आपल्या शेतामध्ये कुठले न्यूट्रिशन कमी आहेत आणि आपण परंपरेने जे आलेले आहेत तेच पोटॅश, फॉस्फेट, युरिया वगैरे असं टाकत असतो. तर नायट्रोजनमुळे नेमकं होतं काय की जे झाडांची पानं आहेत ते नरम होतात आणि अशी नरम पानं बुरशी सहज आकर्षित होते त्याच्यावरती आणि बुरशी त्यावरती लवकर अटॅक करते. त्यामुळे नायट्रोजन फक्त योग्य प्रमाणातच दिलं गेलं पाहिजे आणि आपण आपल्या जमिनीची माती परीक्षण केलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये कुठले घटक कमी आहे, कुठले जास्त आहे, त्यानुसारच आपल्याला खत मटेरियल हे टाकता येईल किंवा टाकण्यास आपल्याला आयडिया येईल की आपल्याला कशा प्रकारे टाकायचं आहे. पाण्याचा अतिवापर म्हणजे ओव्हर इरिगेशन किंवा पुअर ड्रेनेज. आता पुअर ड्रेनेज म्हणजे काय आहे का की आपण ऑलरेडी थोडं थोडं पाणी जमिनीमध्ये देतच असतो आणि पावसाळ्यात जर का पाऊस आला तर त्यामुळे ते पाणी साचलेलं असते आणि त्याचा आपण योग्य प्रकारे विल्हेवाट लावलेली नसते. ते पाणी कुठे काढायला जागा जर नसेल तर असे वातावरण सुद्धा बुरशीला वाढीस पोषक ठरते आणि त्यामुळे पण करपा रोग येतो. तर जर ड्रेनेज काढण्याची व्यवस्था असली तर फारच छान, नसेल तर नाही किमान आपण त्यावरती बुरशीनाशकाची फवारणी करायलाच पाहिजे, म्हणजे करपा येण्याच्या अगोदरच. वाऱ्याचा प्रभाव. आता बऱ्याच वेळेला काय होतं की भलेही आपल्या शेतामध्ये करपा रोग नाहीये, परंतु शेजारच्या शेतामध्ये जरी करपा रोग असला तर नेमकं काय होतं की हे हवेमुळे हे बीजाणू खूप लांबवरती पण वाहून जातात आणि जे निरोगी झाड आहे त्यांच्यावरती जाऊन बसतात आणि मग तिथे त्यांची वाढ होते आणि करपा रोग येतो. तर म्हणजे आपल्याला हे पण बघायचं आहे का शेजारच्या शेतांमध्ये जर करपा आहे आणि हवा आपल्या दिशेनेच वाहत आहे तर आपण अगोदरच बुरशीनाशकाची फवारणी केली पाहिजे. जुनी पाने व संक्रमित अवशेष शेतात ठेवणे. आता बऱ्याच वेळेला आपण पानं तर कापतो की ठीक आहे, ज्या पानांवरती करपा आलेला आहे ते आपण कापतो, पण तिथेच आपण कॅरीमध्ये त्यांना लाईनच्या लाईन टाकतो आणि मग त्यामुळे काय असतं की ते एक प्रकारचे रिझर्वर्स असतात त्यांचे, म्हणजे ते तिथे स्टोअर झालेले असतात ते करपा वगैरे, आणि आपल्या हस्तक्षेपामुळे म्हणा किंवा कीटकांच्या हस्तक्षेपामुळे किंवा मग हवेमुळे बीजाणू येतात आणि निरोगी झाडांवरती जातात. म्हणून जी पानं आपण तोडतो त्याचं प्रॉपर विल्हेवाट लावायची, अशा प्रकारे त्यांना टाकायचं आहे की म्हणजे जे बुरशीचे जे बीजाणू आहेत ते निरोगी झाडांपर्यंत पोहोचणार नाहीत. जुन्या जाती व रोग प्रतिकारकता नसलेले वाण. म्हणजे बऱ्याच वेळेला काय करतो की काही रोपांच्या लॅब टेस्टिंग झालेली नसते, आपण काही भागामध्ये कंद लागवड केली जाते, मग काही भागांमध्ये स्वतः रोप तयार केली जातात आणि असेच रोप आपण विकत घेतो कारण ते थोडे स्वस्त मिळतात. आपल्याला माहिती नसते का त्यामध्ये व्हायरस दडलेला आहे, कारण व्हायरस असो किंवा मग फंगिसाइड असतो कधी कधी न्यूट्रल असतात, आपल्याला समजत नाही का की ते, आणि एक विशिष्ट वातावरण आलं का की ते ऍक्टिव्ह होतात. तर शक्यतो ज्या ठिकाणी लॅब टेस्ट झालेले आहेत असेच आपण रोपांची लागवड केली पाहिजे. आणि जर कंद लागवड करायची आहे तर मग तुम्ही स्वतः घरी रोप तयार करू शकतात किंवा मग योग्य प्रकारे आपण बीज प्रक्रिया करून त्याची लागवड केली पाहिजे. आता रासायनिक नियंत्रण. आपण बघितलं का करपा हा बुरशीजन्य रोग आहे, मग त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक फवारावे लागतील. तर बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात की एकाच प्रकारचं बुरशीनाशक वारंवार तेच फवारत असतात. तर त्याच्यामुळे काय होतं का की बुरशी असो किंवा बॅक्टेरिया असो त्या औषधाला ते रेजिस्ट बनून जातात आणि मग त्यामुळे तेवढा फारसा असर होत नाही. तर कधीही आपण आलटून पालटून औषधं फवारली पाहिजेत. जर सपोज आता तुम्ही सुरुवातीला मँकोझेप फवारलेला आहे, मग त्यानंतर दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला फवारायचं आहे 10 दिवस किंवा 15 दिवसानंतर तुम्हाला फवारायचं असेल तर त्यावेळेस प्रोपिकोनोझोल फवारायचं आहे. तिसऱ्या वेळेस तुम्हाला तिसरं औषध फवारायचं आहे. जर अजून फवारणी करण्याची गरज असेल तर सुरुवात आपण सुरुवातीपासूनच करायची आहे, परंतु कधीही आलटून पलटून 10 ते 15 दिवस किंवा जसं त्या करप्याची सिरियसनेस असेल म्हणजे किंवा ज्यावेळेस त्याची तीव्रता असेल त्यानुसार आपल्याला एक 10 दिवस 15 दिवसानुसार फवारणी करायची आहे. आय होप का हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. जर का व्हिडिओ आवडलेला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. आणि जर का अजून तुम्हाला असं काही वाटलं असेल का की यात काहीतरी कमी आहे, काहीतरी सुटलं आहे, तर जे शेतकरी खूप अनुभवी आहेत त्यांनी आपल्या कमेंटमध्ये सांगावं की यात अजून अशा गोष्टी केल्या तर शेतकऱ्यांना अजून फायदा होईल. म्हणजे कमेंट वाचतात बरेचसे लोक, तर त्यांना पण अजून फायदा होईल किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यात काही ऍड करण्याचा प्रयत्न करेल. जय जवान, जय किसान.